मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बऱ्याच जणांचा मेसेज आला की आमची KYC सक्सेसफुल असा मेसेज आला होता. म्हणजेच काय, आमची KYC झाली आहे तरीसुद्धा आमच्या खात्यामध्ये हे पैसे का जमा झाले नाहीत, असं सक्सेसफुल मेसेज आला आहे. तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं मेसेज येऊनसुद्धा आम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही व एकल परिपक्वता किंवा KYC राहिली आहे त्यांना नवीन संधी मिळणार आहे का? मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या मार्फत तर अपडेट दिली, परंतु ते KYC करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती ऑनलाईन पद्धतीने काही अपडेट आली आहे का, असं लाडक्या बहिणी विचारत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. KYC वेबसाईट आमच्यासाठी पुन्हा एकदा सुरू करा, कारण का ऑफिशियली जे काही वेबसाईटवरती आम्ही करू शकतो ते जे अंगणवाडी सेविकाताईंकडून सुद्धा पडताळी होईल. म्हणजेच काय, अंगणवाडी सेविकाताईंना जे काही प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यासाठी मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. पण KYC करण्यासाठी खूप वेळ जाणार आहे, जे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे व त्यानंतर जे काही होईल त्याच्यासाठी हा जानेवारी महिना पूर्ण जाईल. मग जानेवारीचा हप्तासुद्धा या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणारच नाहीत, कारण का ऑलरेडी त्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. KYC सक्सेसफुल मेसेज तरी पण पैसे आले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की तुमची KYC झाली आहे. म्हणजेच काय, KYC झाली आहे, पण जे प्रश्न विचारलेले होते त्यामध्ये हो व नाही यामध्ये काय झालेले आहे, चूक झालेली आहे. येस व नोमध्ये काय झालेलं आहे, चूक झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला काय करण्यात आलेलं आहे की अपात्र करण्यात आलेलं आहे. तुमची KYC झालेली आहे, सक्सेसफुल जरी झाली असली तरीसुद्धा तुमचे प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये चुकीचं झाल्यामुळे तुमचा हप्ता बंद झालेला आहे. व आता मंत्री अदितीताई तटकरे यांनी पडताळणीसाठी जे सांगितलेलं आहे त्याबद्दलसुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये GR येईल व त्यानंतर पडताळणीची प्रोसेस सुरू होईल. पण लाडक्या बहिणींची मागणी आहे की KYC वेबसाईट आम्हाला पुन्हा सुरू करून द्या. आम्हाला ऑनलाईन पद्धतीने काय करायचं आहे, KYC करायचं आहे. ज्यांना शक्य आहे ते ऑनलाईन पद्धतीने करतील, ज्यांना शक्य आहे ते ऑफलाईन पद्धतीने काय करतील, KYC करतील. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण दोन्ही पद्धतीने जरी KYC करण्यासाठी संधी दिली तर लाडक्या बहिणींना नक्कीच इथे मदत होणार आहे. तुम्ही पाहू शकता खूप मोठं जे काही न्यूजपेपर आहे इंडियन एक्सप्रेस त्यामध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की KYC क्वेश्चन हॉल्ट्स लाडकी बहीण पेमेंट्स फॉर 24 लाख बेनिफिशरीज. म्हणजे जवळजवळ 24 लाख लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, KYCमुळे बाद करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, एवढ्या सर्व लाडक्या बहिणींची पडताळणीसाठी किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. जे ऑफिशियली म्हणजे हे अनाऊन्समेंट झाल्यानंतर आता काय होईल की ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी किती वेळ जाईल सांगता येत नाही, कारण ऑनलाईनच 3 महिने असूनसुद्धा लाडक्या बहिणींचे प्रश्नोत्तरं चुकल्यामुळे त्यामधून सुद्धा 24 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता 24 लाख लाडक्या बहिणींचे कागदपत्रे जमा करून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पैसे सुरू करण्यासाठी किती वेळ जाणार आहे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये सुद्धा काय होईल की एकल परिपक्वत्व लाडक्या बहिणींचं तर काही विषयच नाही, कारण परिपक्वत्व म्हणजे काय की ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहे त्यांनी कागदपत्र कुठे जमा करायचे, एकल लाडक्या बहिणींचं काय करायचं आहे, KYC ज्यांची राहिली आहे त्यांनी काय करायचं आहे, यावरती सुद्धा मंत्री अदितीताई तटकरे प्लीज आम्हाला लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन द्या. एक आमच्याकडून विनंती समजा, कारण का अशा लाडक्या बहिणीचे सुद्धा हप्ते बंद झालेले आहेत. जरी KYC सक्सेसफुल मेसेज आला तरीसुद्धा तुमचे पैसे बंद झाले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. एक गुड न्यूज आहे ते म्हणजेच काय की पुन्हा एकदा काय पडताळणी होईल, पण ते अंगणवाडी सेविकांमार्फत होईल. पण ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे लक्षात घ्या 24 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी कशी होणार आहे ऑफलाईन पद्धतीने, कारण ज्या काही जिल्हा पातळीवर आहे, मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये आहेत, तर ते अंगणवाडी सेविकाताईंना कुठे शोधायचं हे सुद्धा प्रश्न आहेत. तर तिथे सुद्धा हे उत्तर मिळालं पाहिजे आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट सुरू हवं तर नक्कीच कमेंट करायचं आहे. आणि महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असू द्या नक्कीच विचारायचं आहे. धन्यवाद.